Good morning, students. Let me continue the example number 1, which is on page number 9. On the capital method, we have to prepare the capital account under fixed capital method and fluctuating capital method. The solution for fixed capital method: if the fixed capital method is given in the problem or partnership final account, we have to prepare partners capital account and partners current account. Hence, the partners capital balances are given in the problem, that is by balance brought down. This is the opening balances of the partners: Anand 60,000, Bharat 30,000. And hence the opening balances of partners current account is not given. Here I will write down, this is dash and dash. You also write the nil balances. Okay. Then we see the step by step. The first adjustment, that is interest on capital. We got all these figures from the working note, that is interest on capital, interest on drawing, Anand's salary, commission to Bharat, and net profit distribution. In the previous videos, we see all that calculation and working note. Okay, let me post them into the ledger. We know that in fixed capital method, या फिक्स कॅपिटल मेथड मध्ये या ज्या सर्व ऍडजस्टमेंट आहेत ते आपल्याला कुठे करायचे आहेत? पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये करायचे आहेत. बघूया आपण स्टेप बाय स्टेप या ऍडजस्टमेंट कशा करायच्या ते. पहिली ऍडजस्टमेंट आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. वीज किती आहे? आनंदचे किती आहे? 6,000 आणि भरतचे किती आहे? 3,000. इथे आपल्याला पुस्तकामध्ये बघितलं तर आपल्याला जर्नल एंट्री दिलेली आहे, दॅट इज इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू partners current account. Interest on capital to partners current account. Okay. Next, interest on drawing. Interest on drawing. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आनंदच्या ड्रॉइंग वरती असणारे जे इंटरेस्ट आहे आणि भरतच्या ड्रॉइंग वरती असणारे जे इंटरेस्ट आहे, आपल्याला सेपरेटली आपण काढलेलं आहे, त्याची वर्किंग नोट काढलेली आहे. आणि आता जशी आपण ड्रॉइंगची एंट्री आपण याच्यामध्ये करतो पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साइडला, तशीच त्याची इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची सुद्धा एंट्री आपल्याला करायची आहे. सर्वात पहिले आपण काय करणार आहोत? त्याचं पार्टनर्सचं काय करणार आहोत? ड्रॉइंग आपण लिहिणार आहोत. त्याची एंट्री असणार आहे, जर्नल एंट्री असेल पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट, आनंद करंट अकाउंट डेबिट, भरत करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग. आता त्याची ड्रॉइंगची रक्कम किती आहे? तर आनंदची आहे 12,000 आणि भरतची किती आहे? 10,000. हे झाले ड्रॉइंगची एंट्री. त्याच्यानंतर त्या इंटरेस्ट, ड्रॉइंग वरती इंटरेस्ट किती आलेलं आहे? टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, ड्रॉइंग अकाउंट 720 आहे आनंदचे आणि भारतचं 600. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय दिलेली आपल्याला? आनंद सॅलरी किंवा सॅलरी टू पार्टनर्स म्हणतो. इथे आनंदला सॅलरी दिलेली आहे 2,500 रुपयाप्रमाणे. त्याला 12 महिन्याची सॅलरी किती पडलेली आहे? 30,000 रुपये. फक्त आनंदलाच आहे ती, त्यामुळे बाय सॅलरी टू पार्टनर. आता सॅलरी टू पार्टनर म्हटल्यानंतर पार्टनर अकाउंट. आता इथे फक्त कोणाला दिलेली आहे सॅलरी? आनंदला दिलेली. किती आहे? 30,000. त्यामुळे ती फक्त पार्टनरच्या क्रेडिट साइडला पुढे 30,000 जी आनंदला दिलेली आहे, फक्त आनंदला. भरतला काही सॅलरी दिलेली नाहीये. भरतला काय दिलेलं नेक्स्ट आपण बघणार आहोत. भरत इज अलाउड टू पे कमिशन on the net sales, 3% on net sales, and his by commission to partner by कोणाला दिलेलं आहे? भरतला दिलेलं आहे. त्यामुळे फक्त भरतच्याच अकाउंटला एंट्री होणार आहे, आनंदच्या होणार नाही. आणि ती किती आहे?
15,000. You have to write that डिजिट अंडर डिजिट, बरोबर ना, जसं मी सांगितलेलं आहे, एककाखाली एकक, दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक. कारण की तुम्हाला सारखी सारखी त्याच्यानंतर दुसरीकडे साईडला कुठेतरी फिगर्स घेऊन टोटल घेऊन तुम्हाला तिथे वजाबाकी बेरीज करत राहण्याची गरज आवश्यकता लागणार नाही. तिथल्या तिथे तुमचं वर्किंग नोट काय होईल, पूर्ण होईल. त्यानंतर पुढे बघणार आहोत, आपल्याला दिलेलं आहे फर्मचं संपूर्ण फर्मचं काय दिलेलं आहे, नेट प्रॉफिट दिलेलं आहे. आणि या नेट प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन आपण 2 पार्टनरमध्ये केलं. आपल्याकडे 2 पार्टनर आहेत, आनंद आणि भरत. त्यांचा रेशिओ सुद्धा दिलेला आहे आपल्याला 2:3. आणि त्या पूर्ण नेट प्रॉफिट आपल्याला 65,000 दिलेले आहे. आणि त्या 65,000चं 2:3 मध्ये त्याचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, त्याचं वर्किंग नोट काढलेलं आहे. जे आलेलं आहे किती, आनंदचा शेअर आलेला आहे 24,000 इन नेट प्रॉफिट and 36,000 of Bharat's in the net profit. We have to record their profits in the partner's current account by net profit. आता ही रक्कम कुठून आलेली असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडने आलेली असते, विच इज क्रेडिट बॅलन्स ऑफ P&L अकाउंट. बरोबर आहे ना. इथे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पाहिजे तर मी लिहून ठेवतो, ट्रान्सफर्ड फ्रॉम P&L अकाउंट. जो क्रेडिट बॅलन्स आहे तो क्रेडिट बॅलन्स काय झालेला आहे, इथे ट्रान्सफर झालेला आहे. किती आहे नेट प्रॉफिट, आनंदचा किती आहे 24,000 आहे शेअर, आणि भरतचा किती आहे 36,000 त्याला शेअर मिळालेला आहे. दिसतंय ना तुम्हाला सर्व व्यवस्थित. नसेल तर तुम्ही आपल्या ज्यावेळेस मी व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला युट्यूबची लिंक टाकतो त्यावेळेस एखादा कंटेंट तुम्हाला जसं दिसत नाही, कारण की मागे काही विद्यार्थ्यांनी मला दिलेलं आहे की दिसत नसेल तर मला तसं तुम्ही मेसेज टाका, म्हणजे मला पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये काय करता येईल, इम्प्रूव्हमेंट करता येईल. ठीक आहे. आता आपण काय करूया, सर्व ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. वी हॅव टू क्लोज डाऊन ऑल दॅट अकाउंट्स. इथे फिक्स कॅपिटल मेथड असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये ऍडजस्टमेंट केलेली नाही. मग आता हे अकाउंट कसे क्लोज करायचे ते आपण बघणार आहोत. इथे हिअर देअर इज ओनली क्रेडिट बॅलन्स. वी हॅव टू क्लोज द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फर्स्ट. याला आपण तुम्हाला माहिती मी टॅली मार्क म्हणतो आपण, आणि ते टोटलच्या खाली तुम्हाला टॅली मार्क तिथे लिहायचे आहेत व्यवस्थित प्रॉपर. ओके. आता 60,000 जो क्रेडिट बॅलन्स आहे त्याच्यामधून डेबिट बॅलन्स वजा करायला काहीच नाही. 30,000 क्रेडिट बॅलन्स आहे त्याच्यातून वजा करायला इथे काहीच नाहीये. त्यामुळे जो क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणजे जो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो डेबिटला लिहिला जातो. क्लोजिंग बॅलन्स कुठे लिहिला जातो, डेबिटला लिहिला जातो. त्यामुळे हेच बॅलन्स कॅरीड डाऊन. इथे मी कंसात तुम्हाला समजण्यासाठी लिहितो क्लोजिंग बॅलन्स, आणि जो ब्रॉड डाऊन आहे तो ओपनिंग बॅलन्स आहे. इथे मी तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवतो इथे. ओके. ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स कॅपिटलचा कुठे लिहिला जातो, क्रेडिटला लिहिला जातो, आणि क्लोजिंग बॅलन्स कुठे लिहिला जातो, डेबिटला लिहिला जातो. ठीक आहे. त्यामुळे 60,000 मधून इथे काहीच नसल्यामुळे पुन्हा 60,000 आले. इथे 30,000 मधून काहीच नसल्यामुळे पुन्हा काय आले, 30,000 आले. आणि टोटल पुन्हा एकदा, काही जण इथे डबल अंडरलाईन मारून टाकतात आणि टॅली मार्क देऊन टाकतात. तसं करायचं नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला गेल्या वर्षी सुद्धा सांगितलेलं आहे. दिस इज द टोटल कॉलम. ओके. दिस इज द टोटल रो. त्या टोटल रो मध्ये आपल्याला काय करायचं, त्या फिगर लिहायच्या आहेत व्यवस्थित पुन्हा एकदा. ठीक आहे. त्याच्यानंतर हेन्स दिस इज फिक्स कॅपिटल मेथड. वी हॅव टू क्लोज डाऊन द partners current account also, and we close that account step by step. दिसतंय ते वरतून खालती लिहिताना पुन्हा काय झालेलं आहे, थोडस उसत जातं ते हाताच्या ठशांनी. ओके. आता इथे आपण बेरीज करणार आहोत. इथे बेरीज किती आलेली आहे, 0 0 0 6 आणि 5 11 आणि 3 14 4 1
54,000 आणि इथे किती आलेले सर्वसामान्य आपल्याला लक्षात येतं इथे डेबिट क्रेडिट साइड इज हेवियर दॅन डेबिट साइड. हॅन्स मी डायरेक्ट काय करतो इथे टोटल लिहून टाकतोय. 6 आणि 4 10 1 3 आणि 3 6 65,000. ओके. आता आपल्याला काय करायचंय आनंदच्या क्रेडिट बॅलन्स मधून काय करायचंय आनंदचा डेबिट बॅलन्स काय करायचा आहे आपल्याला वजा करायचा आहे. इथे बघा मी तुम्हाला दाखवतो. 60,000 क्रेडिट बॅलन्स and 12,720 debit balance. We got here credit balance. Okay, how it is? Let me see. $47,208. This is the closing balance of partner's current account. Balance we have to write here. Balance carried down. This is closing balance. There may be debit balance also, but here in this problem, here we got the credit balance. Okay, credit balance. Next, in Bharat's current account, the balance will be 54,000 minus 10,600. Okay, here we 10,600 credit balance minus debit balance. We got credit balance. Okay, 600 43,400. 43,400. Here Anand's credit balance, where that is closing balance of partner's current account, we have to write down 47,208, and Bharat's closing balance of current account is 43,400, and we write down here the total similarly as in the credit side. Okay, here we write 54,000. If this is credit balance, that is closing balance of partner's current account, we have to write down this is in liability side, where transfer to liability side. This is also we transfer to liability side. Hence this is credit balance. We have to both balances, partner's capital account and partner's current account balances write down to the balance sheet liability side. Okay, thank you. Let me see in next video the fluctuating capital method. Thank you.